इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ क्रमांक 2, आरोग्य व रोग. स्वाध्याय. प्रश्न पहिला. फरक स्पष्ट करा. संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग. उत्तर. संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग. 1. जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. 1. जे रोग रुग्णापासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो अशा रोगांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. 2. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक याद्वारे संसर्गजन्य रोग पसरतात. 2. असंसर्गजन्य रोग कोणत्याही माध्यमाद्वारे संक्रमित होत नाहीत. 3. जीवाणू, विषाणू किंवा आदिजीव यांच्या अकस्मात हल्ल्यामुळे संसर्गजन्य रोग होत असल्याने त्याची लक्षणे त्वरित दिसून येतात. 3. असंसर्गजन्य रोग काही अनुवंशिक कारणांनी, काही शरीरातील बिघाडामुळे किंवा काही पोषणद्रव्यांच्या कमतरतेने होऊ शकतात. त्यामुळे याची लक्षणे अकस्मात दिसून येत नाहीत. 4. संसर्गजन्य रोगांवर प्रतिजैविके अथवा आदिजीव, जंत असे वाहक मारण्यासाठी औषधं उपलब्ध असतात. उदाहरणार्थ क्षय, कावीळ, कुष्ठरोग, सर्दी, खोकला इत्यादी. 4. असंसर्गजन्य रोगांवर प्रतिजैविके वापरता येत नाहीत. येथे योग्य उपचार करावा लागतो. उदाहरणार्थ मधुमेह, कर्करोग, हृदयविकार इत्यादी. प्रश्न क्रमांक 2. वेगळा शब्द ओळखा. अ. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंगू. उत्तर. वेगळा शब्द आहे कावीळ. कारण हिवताप, हत्तीरोग, डेंगू हे रोग डासांमुळे होतात, तर कावीळ पाण्यामुळे होतो. आ. प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय. उत्तर. वेगळा शब्द आहे एड्स. कारण प्लेग, कॉलरा, क्षय हे जीवाणूजन्य रोग आहेत, तर एड्स हा विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 3. 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या. अ. संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते? उत्तर. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक व प्राणी यासारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत. आ. संसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील? उत्तर. दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश म्हणजेच अल्झायमर, उच्च रक्तदाब, अर्धशिशी म्हणजेच मायग्रेन इत्यादी. ई. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? उत्तर. अयोग्य जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार, विहार, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त मानसिक ताणतणाव, श्रमप्रेरकांचे अनियमित स्त्रवणे इत्यादी मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत. प्रश्न 4. तर काय साध्य होईल? तर काय टाळता येईल? तर कोणत्या रोगांना आळा बसेल? अ. पाणी उकळून व गाळून पिणे. उत्तर. पाणी उकळून घेतल्यामुळे त्यातील अनेक रोगकारक जंतू मरतात. पोटाचे विविध संसर्गजन्य रोग जसे कॉलरा, आंत्रशोथ, अतिसार असे रोग, तसेच कावीळ, विषमज्वर यासारखे घातक रोग दूषित पाण्यामुळे होतात. उकळलेल्या पाण्यामुळे आपल्याला अशा रोगांपासून संरक्षण मिळते. पाणी गाळून घेतल्यामुळे नारूसारखे रोग टाळता येतात. पाणी उकळून व गाळून प्यायल्यामुळे
आपले आरोग्य चांगले राहील, तसेच रोगांच्या साथी पसरण्यास आळा बसेल. आ. धूम्रपान मद्यपान न करणे. उत्तर: धूम्रपान आणि मद्यपान ही अतिशय घातक व्यसने आहेत. मद्यपानाने यकृताचे विकार होतात, माणूस खंगून जातो, त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो. धूम्रपान म्हणजे कर्करोगाला आमंत्रण आहे. सिगारेट, विडी यामध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असते. त्यामुळे जीभ, मुख, श्वसनमार्ग, फुफ्फुसे अशा ठिकाणी कर्करोग होऊ शकतो. यामुळे धूम्रपान व मद्यपान करू नये. ई. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे. उत्तर: नियमित आणि संतुलित आहाराने आरोग्य चांगल्या स्थितीत राहते, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, वारंवार आजारी पडणे टाळता येते, मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहते. जंक फूडने होणाऱ्या हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा अशा विकारांपासून दूर राहता येते. व्यायामाने रक्ताभिसरण चांगले होते. जीवनशैलीशी निगडीत अनेक रोगांना प्रतिबंध होतो. म्हणून नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. ई. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. उत्तर: रक्त ठराविक गटाचे असते. रक्तदाता आणि रक्तग्राही या दोघांच्या रक्तगटाची योग्य जुळणी होणे जरुरीचे आहे. अन्यथा रक्त गोठून मृत्यू होऊ शकतो. रक्तावाटे हेपॅटायटिस बी, एड्स अशा काही रोगांचे संक्रमण होऊ शकते. म्हणून या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली जाते. प्रश्न 5. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. गौरव 3 वर्षांचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही. अ. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? उत्तर: गौरव ज्या ठिकाणी राहतो तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळ आहे म्हणून त्याला अनेक संसर्गजन्य रोगांशी सामना करावा लागेल. त्याला पोटाचे आजार होतील, उदाहरणार्थ विषमज्वर, अतिसार, कावीळ, आंत्रशोथ इत्यादी. आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? उत्तर: सर्वप्रथम त्याला संतुलित आहार, जीवनसत्वयुक्त फळे, भाज्या, दूध असे पदार्थ देण्याची व्यवस्था करू. त्याच्या आईला संतुलित आहाराविषयी माहिती सांगू. घरासभोवती स्वच्छता राखण्याचा मार्ग दाखवू. अन्न झाकून ठेवणे, घरात माशा येऊ न देण्यासाठी फिनेल किंवा इतर जंतुनाशके वापरणे अशा बाबतीत मदत करू. ई. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? उत्तर: गौरवच्या वडिलांना यकृताचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. प्रश्न 6. खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. अ. डेंग्यू. उत्तर: डेंग्यू हा रोग एडिस या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. जेथे जेथे पाणी साचून राहण्याची शक्यता असते तेथे या डासांची पैदास होणार नाही ही खबरदारी घेणे खूप महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. एडिस डासाचे वास्तव्य मानवनिर्मित टाक्यात आणि स्वच्छ पाण्यात असते. त्यामुळे असे पाणी त्वरित काढून टाकावे किंवा झाकून ठेवावे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा देखील डेंग्यूपासून रक्षण करण्याचा उपाय आहे. आ. कर्करोग. उत्तर: कर्करोगजन्य पदार्थांचा आपल्याशी संपर्क न येऊ देणे हा महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी
अशा कर्करोगास आमंत्रण देणाऱ्या पदार्थांपासून नेहमीच दूर राहावे. किरणोत्सार देखील कर्करोगकारक असतात. त्यांचा संपर्क येऊ देऊ नये. आहारावर योग्य नियंत्रण ठेवणे, योग्य व्यायाम आणि मानसिक संतुलन ठेवणे हे आवश्यक उपाय आहेत. एड्स. उत्तर: रक्तपराधन करताना अगोदर रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. वापरलेल्या सुया, सिरिंजेस इत्यादी पुन्हा वापरू नयेत. रक्तावाटे एड्स रोग निर्माण करणारे HIV शरीरात जातात. त्यामुळे एड्सच्या प्रतिबंधासाठी या दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रश्न 7. महत्त्व स्पष्ट करा. संतुलित आहार. उत्तर: ज्या आहारात सर्व पोषण द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, काही प्रकारचे रोग टाळता येतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी रोगांवर नियंत्रण मिळवता येते. शरीरातील सर्व कार्ये सुरळीत होतात आणि त्यामुळे आरोग्य चांगले राखले जाते. व्यायाम किंवा योगासने. उत्तर: व्यायाम आणि योगासने यांनी शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो. शरीराची लवचिकता राखली जाते. मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते. निद्रानाश, संधिवात, अपचन अशा विकारांना काबूत ठेवता येते. व्यायामामुळे माणसे व्यसनांपासून दूर राहतात. योगासनांनी शरीरातील संप्रेरके, विकरे यांचे प्रमाण नियंत्रित राहते. श्वासावर नियंत्रण करून अनेक व्याधी दूर ठेवता येतात. प्रश्न 8 यादी करा. विषाणूजन्य रोग. उत्तर: एड्स, कावीळ, इन्फ्लुएन्झा, रेबीज, पोलिओ. जीवाणूजन्य रोग. उत्तर: विषमज्वर, क्षय, कॉलरा, कुष्ठरोग. कीटकांमार्फत पसरणारे रोग. उत्तर: मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग. अनुवंशिकतेने येणारे रोग. उत्तर: मधुमेह, हिमोफिलिया, स्नायू दौर्बल्य, रंगांधळेपणा. प्रश्न क्रमांक 9. कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती याविषयी माहिती लिहा. उत्तर: कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढील पद्धत वापरतात. टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी या तंत्रांचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत. प्रश्न क्रमांक 10. तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक व त्यांची यादी करा. उत्तर: विक्स वेपोरब, कापूर, निलगिरी तेल, मेथॉल, क्रोसिन टॅब्लेट, पॅरासिटामॉल, सिट्राझाइन टॅब्लेट, सिट्रेझाइन हायड्रोक्लोराइड, अडुल्सा सिरप, निलगिरी ऑइल, हनी, तुलसी, पुदिना, P250 पॅरासिटामॉल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.